मित्रांनो, मी का नाही यूट्यूबला व्हिडिओ अपलोड करायची म्हणून थोडंसं नेटवर्कसाठी बाहेर गेलो होतो. खांड सोडून थोडंसं लांब गेलो. वापस आलो तर खांडच गवसला नाही. वाट चुकली. नेटवर्क नाही कुणाला कॉन्टॅक्ट करण्यासाठी. आणि थोडक्यात कुठं तर कॉन्टॅक्ट होतं आहे म्हणले इथं तिथं. त्या आचारानं आलो खंडाकडं, कुठंच काही गवसल नाही. पूर्णपणे जंगलाची माझी गाठ झाली. आणि रानोमाळ हिंडायला लागली बघा. बघा हे काटा पप्पायला लागला तर काय करावं. तर बघा तुम्ही कशा मळाला आलोय. कुठं नीट वाट आहे ना काय, निस्ता तणकट. तर करावं काही सुच नाही. पण बघा तुम्ही आता एवढी बेजारी झाली फक्त व्हिडिओ पाय. कसल्याही परिस्थितीत कुठं पण काय पण करावं लागते. यूट्यूब इंस्टा चलावणं काही सुखाचं नव्हं. हे काय रेनकोटची बॅग सोबतच आहे, पिशवी. तर काय करणार, लई अडचणीत आलो राव. इकडं नाही तर तिकडं नाही, कोण कुठं नाही. वाटत ती एक हरणं सापडली होती. हरणंच होती, ते जवळून बघितलं त्यांना लांबून वेगळं दिसत होतं. तर ती पाहू शकता एवढं डोंगर आहे इकडं. तिकडं त्या जागी त्या साईडला आहे बघा वारंगा. आणि तिकडं आहे ती बाळापूर, आखाडा बाळापूर. तेच आहे का? हो तेच आहे. अजून भरपूर असं हे आहे, ते तळ आहे बघा मोठं. आणि आजचा मात्र माझा विषयच हार्ड झाला आहे. इकडं नाही तिकडं नाही. सकाळी एकदा जेवलो होतो, बस तेच जेवण. आता विषय हार्ड आहे. नाद करायचं नाही मायो. हे बघा बिळ, इसमें कौन रहता होगा, ये तो मेरे को नहीं पता ही नहीं मेरे को. काटे कुटे इतने बेकार ही का नहीं. बस रे भाई, विषय हार्ड. क्या बोलूँ क्या सोचू, कुछ समझ नहीं आ रहा. हळूहळू आता डोंगर चढायला लागले. तर वाट वगैरे थोडीशी सापडल्या बघा. तर ह्या वाटेने निघालो घरी. कुठं 5G नेटवर्क नाही ना काय नाही. ते जंगल गवसलतं. त्या जंगलाचा जर व्हिडिओ बघितला तर येडे होताल. नवीन माणसाला ते जंगल अशी येडं करून सोडते. तर सांगितले पोरांनी, फक्त एकदा फोन उचलला होता, लागला. मामाच्या इच्छेकृपेनं हा म्हणले डोंगराला ये म्हणले वरी. पहिले गेलो तो खाली. तर जेव्हा मी ठेप्यावर पोहोचल का नाही तेव्हा तुम्हाला दाखवतो. ते दाखवतो तिथून की मी पहिले कुठे गेलो होतो आणि आता कुठं आलो. पूर्ण माळा चढायला एवढे त्रास होते का नाही. बस रे भाई, विषयच क्लोज. मरता का काय रे बाबा, काटे कुठे. हे बघा अजून एवढं जायचे वरी. आता बघा असा नजारा आहे इकडं. इकडे हे बघा एवढं गा आईचं नाही. म्हण्या श्याम्या, कुणाचाच आवाज कुठं नाही. हाव म्हणून सुद्धा म्हण नाही गेलेत, नाही म्हणून सुद्धा म्हण नाही गेलेत. काय ह्या माळाचं नशीब असेल माझे पाऊल लागाली यूट्यूब आल्यावर त्याचं. अरे बापू बघा आता, बरं आहे खानदानी चप्पल आहे पॅरागॉनची म्हणून एवढं चढणं झालं डोंगर. आता दुसरी असती तर खाली धोका दिली असती. वाटत कुठं स्टेपनी हुडकावं लागली असती. मग पाण्याची बॉटली टाकून दिली लोकांना, तिला मग दोरी बांधून चप्पलसारखी पायाला करावं लागली असती, पायतान म्हणून. बघा एवढं पाण्यावानी घाम निघालं, पाण्यावानी. तरी कोण कुठं नाही. श्याम्या, कसलं आता कोणतं डोंगर होय बाबा. तर बघा तुम्ही वरी माळाला आला मी, पण कोण कुठं गावचं नाही राव. कसं करावं. श्याम्या, म्हणे श्याम्या, म्हणे भागना पडेगा मेरे मामा. श्याम्या, म्हणे अरे काय साडेसती लागली कडे माग. आणि येऊ काय वरी, येऊ काय बारकी किडे माझ्या नादाला लागले. ते इथं किलो घाम आलाय. त्या मायला धुमार जाईना कडे कुठं नेटसाठी. त्या मायला कसलं गाव लागले की हे रेंज नाही ना काही नाही. चला बरं आहे, ठीक आहे. तर वरून पाऊस येत आहे, मस्त भिजतो. पहिले रेनकोट घालतो, मग भिजणार, मग हळूहळू तळावर जातो. कुठल्या कुठे काय काही कळना गेले.
इकडं वारं सुटले, झाडवा झाली. ए म्हणे तरास तरास आहे बाबा. जाऊ द्या, आमची बेजारी तुम्ही बघत राहता यूट्यूबला. सगळ्यांनी सबस्क्राईब मारा. आणि आजचा हा ब्लॉग कसा वाटला सांगा. असल्या बेजारीला दुसरं कोण येत असेल तर सांगा, त्याला बी घेतो माझ्या संग बेजारीला. म्हणजे मजा वाटा बी त्याला भेटताय थोडासा, आणि त्याला बी मजा मला कशी मजा वाटायची ते पण त्याला कळते. तरी ज्याला कोणाला यायचे त्यानं कमेंट मारा, मी नंबर देईन, कमेंट मारा खटकन. तर बघा तुम्ही आता असला नजारा आहे. इकडं पलीकडे एक माळ दिसाली, तर मला काय कळ नाही गेले. मला का त्याच माळाला जायचं होतं की काय काय कळ नाही गेले. ए श्याम्या, मी हाक मारली श्याम्याला आणि खालून मोर आरडाले म्याव म्याव करायले. हत्तेच्या मायला डोकं खराब आहे, नुसतं डोक्याची खडकी लागून गेली. तरास तरास आहे मग. उगं थोडक्या पायी कशाला गेलो होतो की. नाही ते बरंच होय, बरं झालं आज बेजारी झाली. उद्या जात नाही असं वाटत असेल, जे कोण व्हिडिओ बघायला का नाही तिला वाटत असेल माझी बेजारी झाली आता दुमार जात नाही. उद्या तर त्याच्या परताला आम जातो, रेंज नसून फक्त. नादच करायचं नाही. यूट्यूबवाला रित्या म्हणतात जान जाय लेकिन काम ना जाय. आता ह्या तिकडून त्या कोणत्याहून आता ह्या कोणत्याला आलो तरी बी कोण दिसत नाही. आणि मला म्हणतात की तू ह्या माळाला ये, तुला सगळं दिसतंय. इथं कुठं का आहे दिसायला. अरे 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 अरे, चुकून दुसऱ्याच माळाला आलो काही की. श्याम्या, मायच्यान भाऊ, मला काय खाण गावचं नाही आता. दिसाले तिकडं पण त्या गाया होईत वाटायली. मयामती तर तेच होय, गायाच होईता. इथे गौशाळा बी गौशाळा नाही. मी आलो कुठं नेमकं. चला काय होत नाही, जातो कसं बस तळावर. तर तुम्ही व्हिडिओ बघा आणि कमेंट मारा यूट्यूबवाला रित्या. दुसरं काय करणार. अजून बघा एवढं ही आहे आता. हे काय हे मला आडवाले आता. सर की बाबा आडवाले म्हणजे काही विचार तर नसेल त्याचा. पुढं जाऊ नको काही, असं काही नसते, सगळंच असते चलत. ये कुछ नहीं कर रहा मेरे को, क्या होईंगा मामा. पूर्ण 7 मिनिट झाले. 7 मिनिटात तिकडून इकडं आलो. बेजारी लागून सुटली. तर वरच्या माळाहून खालच्या माळाला आलो मी, तरी खाणं गवसल नाही. अरे वाट चुकली हो मालक, 1001% वाट चुकली. का तरी इकडं दिसतंय कोणता आहे, हे आहे वारंगा. 1001% वारंगा ना, हा वारंगाच आहे ती. कारण पुढं दिसते बघा ते हायवे, पुढं दिसते बघा ते हायवे. इकडं आलो मी. मज्जाच मजा आहे बाबा आज. तेच करणार आता गपचिप. एकदा फोन लावतो मी, इथं बसतो म्हणून सांगतो. बसणार कुठंच, बरोबर ठेप्याला जातो आता. आज खांडाचा पत्ता थोडी किनार, तळावर तर जाणारच नाही. काय 1 घंट्यात खांड गवसते आता. बरोबर जाऊन बसतो गौशाळेला, तिथून विचारतो माळाला जायचा रोड कोणता आहे. मग माळाला जातो वरी. येऊ काय, ही आहे ते माळ गौशाळेचा. हे जे समोर दिसले का नाही ते माळ आहे. मी आला ह्या माळाला. असं झाली खेळ. खेळ असा झालाय. काही तर रानभोली लागली आज माया मागं. कुठली होती किती 7:30 माया हाताला गवसा मायच्या मुडकं दाबू मारतो 7:30च्या. कुठे आलो बाबा. एक माणूस विचारूच लागलं मला, येतोस का वारंग्याला. पण दिसलं बघा शेवटी मला वारंग्याच्या जवळच आणलं त्यानं. काय सांगा, डोक्याची कडकी लागून गेली निसता. चला होत राहते, चलत राहते, त्याचं काय. थोडक्या पायी आलो, थोडक्याचं जास्त होऊन गेलं. तुम्ही बघा व्हिडिओ, कमेंट मारा खटकन. यूट्यूबवाला रित्या नादच खुळा झाला इकडे आज. काय आता कोण भांडत काय म्हणणार. 9 मिनिट झाले. आता जरी मला कोण भांडलं तर त्याला एक डायलॉग आणतो, ज़्यादा से ज़्यादा आप मेरा क्या कर लेंगे भाई, हम तो फकीर आदमी है, झोला उठा के चल दिए. चला बाबा, 1 किलोनं घामाला क्या म्हणायला पूर्ण हात भरायला की. चला, आमची बेजारी अशीच होत राहते. तुम्ही आता कमेंट मारा. 3ला सांगितलं कमेंट मारा. कमेंट तर यायला पाहिजे बघा. बेजारी किलोनं घाम आलं या. सोबत कोणतं तर पाहिजे होतं पार्टनर. च्या मायला
पार्टनर असल्या परी मजा आली असती. गार गरम गार गरम गार गरम. त्याला भांडण्यातच विषय निघून गेला असता. चुकून मुकून कुठे आलोत. अरे तिथं कोणता तर प्राणी होय. कोणता तर प्राणी होय. नाही गाया होता. ती गौशाळेवरच्या गाया नाही, गौशाळेवरच्या पलीकडे होता. इकडं कोणते. चला जातो आता वर. कुठंच कोण गवस नाही गेले, करणार तर काय. आता जाचे वरच्या माळाला इकडे गेले की कळलं आता कोण कुठं आहे. पूर्ण या जंगलात येऊन अडकलो. तर मला काय वाटलं, हे टेन्शन आलं डोक्याला. टेन्शन येत नाही. युट्यूबवाला त्या म्हणते मटर रगेल माणूस आहे. त्यामुळे आईला आगाव धंद्यात काय नाही, पण एवढी अंगात बसत्या का नाही बसा. तिथून इकडं आलो. पहिले तिकडला माळ चढला, म्हणजे त्या गौशाळेपासून खाली गेलो. तिथून परत वरी गेलं त्या माळाला. मग तिथून ते पोरं भेटले. मग ते पोरं म्हणजे तसं जावा वरी. मग तिकडून तसं पुढे आलो की जंगल गौशाला. त्या जंगलातून आलो. ते जंगलातून पार केलं. जंगलात सुद्धा काही सुचत नव्हतं. हे तर आता दिसाले इकडे तिकडे. ते जंगलात वरी काय दिसत नव्हतं, इकडं काय दिसत नव्हतं, काहीच नव्हतं. खाली कुठे एवढं तलकट, वरी डोक्याला ते झाडं. त्याच्या मायला वेगळं शाट होतं. ते तर एखादी कुठं तर धरून आणल्यावानी सोडून दिली इकडे पात्राला. इकडे बी काही नाही तिकडे बी काही नाही म्हणल्यावानी अडकून बसेल. तर मग तिथून वाट काढली मी तसल्या जंगलातून. हे तर काही बी नाही आहे बघा, मोकळं आहे. हवा तर रागाली इकडे, मोकळं आहे. अशात तर काहीच वाटायचं नाही. आता फक्त लास्ट डोंगर आहे, हे इकडे जातो. आणि इथून पुढं जरी किती डोंगर आली तरी जाणार, माघार घेणार नाही. आता वरी जायचे परत. अरे इकडं काय दिसते का निशान, काही बी नाही. मी तिकडं गौशाळेवरनं खाली जाणारच नव्हतो. तिकडं मेंढरांच्या पायाची निशाण आणि लेंड्या दिसत होत्या. मग तिकडे गेलो तर तिकडं आपला 1 नंबर खांड होता, तिकडे 6 नंबर खांड होता. म्हणजे त्या 6 नंबर खांडावर अजून आपली पक्की ओळखीची पोरं पण नाहीत. म्हणलं तर तिकडं कशाला जावं. आणि काही लोक असे आहेत की ज्यांना आपलं बोलणं चालणं काही पडतच नाही. म्हणजे आता ती गावातली होती कुठे पहिले ते शेळ्याचार नदी, म्हणजे त्यांच्याजवळ राहण्यापेक्षा आपण सोडी केलेलं बरं. बेजारी झाली तर झाली. पूर्ण कसा कोरडा झालाय, पाणी नाही ना काय नाही. तर बघा परत माळ, परत लागलं हेच माळ. झाली 12 मिनिटं. एवढा काय तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघणार नाही. चालते व्हिडिओ स्किप करतो, माझी बेजारी चालू ठेवतो. जय बाळूमामा.